नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज जरा घसा खराब आहे, त्यामुळे आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे. तर आवाजाकडे लक्ष न देता आपण रेसिपीकडे लक्ष देऊया. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी इतके चुरमुरे घेतले आहेत. आता हे जे मुरमुरे आहे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. तर कढईमध्ये हे मुरमुरे घालून घेऊया आणि हलकेसे गरम होईपर्यंत भाजून घेऊया. खूप जास्त भाजायचे नाही. आता हलके गरम झाले की लगेच काढून घेऊया. 1 ते 2 मिनटामध्ये हे लगेच भाजून होतात. आता हे एका वाटीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतले आहे. आता हे संपूर्णपणे थंड करून घ्यायचे. मिक्सरला याची छान पावडर बनवून तयार करूया. आता तुम्ही बघू शकता मस्त याची बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. आता आपण काय करूया, ही चाळणीने चाळून घेऊया. म्हणजे जी आपली बर्फी आहे ती एकदम मऊसूत अशी तयार होईल. तर हे संपूर्ण जे साहित्य आहे ते व्यवस्थित चाळून घेऊया आणि जे काही थोडेफार जे मोठे मोठे कण असतील ते मग चाळणीमध्ये शिल्लक राहतात आणि जी बारीक अशी पावडर आहे ती खाली शिल्लक राहते. मुरमुऱ्याची पावडर बनवून तयार झालेली आहे. आता आपण ही 1 कप साखर जी आहे ती बर्फी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे. मिक्सर जारमध्ये 7 ते 8 बदाम, 2 वेलची, सोबतच 9 ते 10 काजू आता हे देखील मिक्सरमध्ये घातले आहे आणि आता याची आपल्याला मस्त बारीक अशी पावडर तयार करायची आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी जी काजू, बदाम आणि साखरेची जी पूड आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे. परफेक्ट अशी पावडर बनवून तयार आहे. ही देखील ह्या मुरमुऱ्याच्या पावडरमध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला इथे खवा लागणार आहे. तर अर्धी वाटी इथे मी खवा घेतला आहे. खव्याला एकदम मऊसूत अशी बाइंडिंग यावी यासाठी मी हा जो खवा आहे तो मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगला फिरवून घेणार आहे. म्हणजे एकसारखा मऊसूत असा आपला जो खवा आहे तो बनवून तयार होतो. परफेक्ट. आता हा खवा जो आहे तो बर्फी बनवण्यासाठी परफेक्ट असा रेडी आहे. तर आता हा खवा जो आहे तो या सर्व पावडरमध्ये घालून घेऊया आणि एकजीव करून आपल्याला हा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर हळूहळू हा संपूर्ण खवा जो आहे या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. गरज लागल्यास इथे आपण दुधाचा देखील वापर करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त असा जो खवा आहे तो या पिठामध्ये चांगला मिक्स झाला आहे. आता जे इथे मी वाटीभर दूध घेतलं आहे त्यातील अर्धी वाटी इतकं दूध इथे मला लागलं आहे. या मिश्रणामध्ये थोडं थोडं दूध घालून घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. म्हणजे सेट व्हायला देखील मदत होते. आता तुम्ही बघू शकता मस्त असा जो मिश्रणाचा गोळा आहे तो इथे बनून तयार झालेला आहे. आता हा जो गोळा आहे त्याला आपल्याला रोल करायचा आहे. तर पोळपाटावरती मी थोडंसं तूप लावलं आहे. आता हे चांगलं पसरून घेऊया. मग गोळा जो आहे तो व्यवस्थित रोल होईल. तर आता यामध्ये मी पंपकिन सीड्स ज्या आहेत त्या मी छान बारीक कट करून घेतल्या होत्या ते यामध्ये घातले आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा याला चांगलं रोल करून घेऊया. आता हलक्या हलक्या हाताने दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असा रोल याचा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे याचा रोल तयार करायचा आहे. आणि आता गार्निशिंगसाठी इथे मी जे पंपकिन सीड्स आणि त्यासोबतच बदामचे काही चंक्स तुकडे जे आहेत ते यामध्ये घातले आहे आणि पुन्हा याला चांगलं रोल केलं आहे. आता बटर पेपर नसल्यामुळे हा रोल जो आहे तो
तुम्ही आपले पॉलिथिन बॅग जी असते त्यामध्ये कवरअप केला आहे आणि फ्रीजमध्ये 10 मिनटासाठी मी सेट करण्यासाठी ठेवला होता. आता तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर हा रोल परफेक्ट असा सेट झालेला आहे. आता आपल्याला 1-1 इंच आकाराच्या वड्या तयार करायच्या आहे याच्या. तुम्ही बघू शकता मस्त अशी बर्फी बनून तयार झालेली आहे. दिसायला देखील आकर्षक आहेच, पण खायला देखील अप्रतिम झालेली आहे. मुरमुऱ्याची ही अशी रेसिपी तुम्ही याआधी कधी ट्राय केलेली आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका अशाच भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.